नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता या ठिकाणी पार्थ, नंदिनी, काव्य आणि जीवा बसलेले असतात. तर आत्या मात्र काही बसू देत नाही त्यांना शांत. टोमण्यावर टोमणे मारतच असते. तर रम्या म्हणते, हे बघ पार्थ, तुला आहे ना यावर या तांदळांवर आहे ना तुझ्या बायकोचं नाव लिहायचं आहे. तेव्हा आता पार्थ नंदिनीकडे बघत असतो. तर आता जीवा काव्याकडे बघत असतो. आता त्यालाही टेन्शन आलेलं असतं की कसं होणार, काय होणार. तर आता पार्थ त्याच्या बायकोचं नाव लिहितो, म्हणजे नंदिनीकडे बघूनच लिहितो. तर तो तांदळांमध्ये नंदिनी नाव लिहितो. तर आता हे पाहून मंजू आणि वसूला तर खूप आनंद झालेला असतो, कारण पार्थ अजून पण नंदिनीचाच विचार करत असतो, तो तिच्याच प्रेमामध्ये असतो. तर आता नंदिनीलाही खूप मोठा धक्का बसतो की पार्थने माझं नाव लिहिलं आहे म्हणून. तर जीवाई टेन्शनमध्ये असतो की दादानी आता नंदिनीचं कसं काय नाव लिहिलं, तो त्याच टेन्शनमध्ये असतो. तर आता नंतर वसू आत्या म्हणते, काय रे पार्थ, तू नंदिनीचं नाव लिहिलं, तुला माहीत नाही का आता की तुझी बायको नंदिनी नसून काव्य आहे, काव्या सोडून नंदिनी नाव लिहिलं आहे. तर आता हे ऐकून पार्थला खूप मोठा धक्का बसतो. पार्थ पण बघतच असतो नंदिनीकडे. तर आता काव्य पार्थकडे बघत असते. तर आत्या म्हणते, अरे काय चाललंय तुमचं, कोणत्या दुनियेमध्ये आहे तुम्ही, आता जागे व्हा जरा. काव्य तुझी बायको आहे ना, आणि तू तिचा नवरा आहे ना पार्थ, असं काय करतोस तू. तर पार्थ नंदिनीच्या आठवणींमध्ये बुडालेला असतो. त्याला काही सुचतच नसतं. त्याला ते घालवलेले क्षण, त्यांची दोघांची पहिली भेट, की नंदिनी कशी छान मोकळेकीस सोडून आलेली होती, किती छान लाजत होती, आणि त्याने तिला सांगितलेलं होतं की माझं तुमच्या चौथी भेट आपली आहे. तर खरंच जर आपली चौथी भेट आहे तर खरंच तुम्ही माझ्या लाईफ पार्टनरच होणार आहे असं वाटत होतं त्याला मनामध्ये त्यावेळेस. तर खरंच तुम्ही माझ्या लाईफ पार्टनर होणार होत्या, पण आता काय, काव्य माझी लाईफ पार्टनर झाली आहे हे त्याला आठवतो. तेव्हा तो त्या स्वप्नांमधनं बाहेर येतो. तर आता परत आत्या म्हणते, अरे पार्थ उठ, जागा हो, कुठे आहेस तू. तेव्हा आता पार्थ एवढा सणकलेला असतो. पार्थ म्हणतो, आत्या काय चाललंय तुमचं, बस झालं हा तमाशा, आता मला नको आहे खेळायचं आहे, मला इथून निघायचं आहे, मला अजिबात काहीच खेळायचं नाही आहे. तर आता पार्थ तिथून निघून जातो रागामध्ये. तेव्हा आता आत्या म्हणते, बघ काव्य, तुझा नवरा कसा निघून गेला. अरे रीतिरिवाज आहे, रीतीभाती ह्या तर कराव्याच लागतील ना, तरी तुझा नवरा इथनं निघून गेला. तेव्हा आता तिला पण खूप त्रास झालेला असतो काव्याला, कारण ती उठसूट तुझा नवरा असं म्हणत असते. तर ती पण म्हणते, बस झाला तमाशा आता, किती वसू आता तुम्ही बोलणार आहेत. तर आता काव्य एकदम तडकीफळ बोलणारी असते. काव्य तिथून निघून जाते. तर आता इथे नंदिनी आणि जीवा बसलेले असतात. जीवालाही वाटत असतं की हे मुद्दाम करताय, कारण यांना डिचकवताय आहे आम्हाला, आमचे लग्न एकमेकांसोबत झाले त्याच्यामुळे, म्हणून आता जीवासुद्धा तिथून रागात निघून जातो. तर आता राहिली फक्त नंदिनी कशाला बसेल, मग नंदिनीसुद्धा तिथून निघून जाते. तर दुसरीकडे काव्या गेलेली असते. तर आता मंजू आता तिच्याकडे येते आणि म्हणते, हे बघ, तुझं नक्की पार्थवर प्रेम आहे ना गं, तुला पार्थसोबत जुळवून घ्यावं लागेल. आता तुमचं लग्न झालेलं आहे, तुला लग्न हे मानावंच लागेल. तेव्हा आता काही म्हणते काव्य, नाही मी हे लग्न मानत नाही, अजिबात मानत नाही. तेव्हा परत मुद्दाम चिडवण्यासाठी मंजू म्हणते, हो बा, तुला मानून घ्यावंच लागेल, कारण आता तुमच्या दोघांचं लग्न झालेलं आहे. तेव्हा काव्य जोरात तिचा हात फेकते आणि म्हणते, हे बघा शांत व्हा, मला एकटीला सोडा इथे, तुम्ही इथून जाऊ शकतात, मला तुमच्याशी अजिबात काहीही बोलायचं नाही आहे. तर आता मंजू तिथून जाते आणि मुद्दा मोठ्याने हसत असते आणि काव्याकडे बघत असते. तर आता दुसरीकडे आरू ती टेन्शनमध्ये आलेली असते. ती तिच्या वडिलांना म्हणते, बाबा तुम्ही हे चांगलं नाही केलं, दोघी बहिणींना एका घरामध्येच लग्न लावून दिले, हे मला पटत नाही आहे माझ्या मनाला. तिथे काव्यात आईला किती त्रास होत असेल त्या गोष्टीचा, आणि तुम्ही खुशाल त्या दोघींना तिथे ढकलून दिलं, आणि ते पण दोघींना एकाच घरामध्ये. तेव्हा आता तिचे बाबा म्हणतात, हे बघ आरू, मी खूप दोघींचाही चांगला विचार केलेला आहे, दोघींनाही मी चांगल्या घरी दिलं आहे, त्याच्यामुळे मला त्या दोघींची काळजी नाही आहे. तर आता आरूची आई म्हणते की काळजी नाही आहे, पण तिथे ते वसू आत्या आणि मंजू आत्या त्या किती डेंजर आहे, त्या नुसत्या आपल्या मुलींना घालून पाळून बोलत असतील, त्याच्यामुळे मला इथे पाहावलं जात नाही. अहो, चूक तर नाही केली ना आपण. तेव्हा आता तिचे बाबा म्हणतात, नाही ग, नाही चूक केली तर आपल्या मुली भक्कम आहे, त्या व्यवस्थित राहतील. तर आता पुढे नंदिनी तिच्या रूममध्ये येऊन रडत असते. तिला पार्थच दिसत असतं, पार्थच्या आठवणीमध्ये ते
गुम झालेली असते. तिला असं वाटतं की माझ्या मागे पार्थच उभा आहे, तर मागे वळून बघते तर पार्थ नसतो तिथे उभा. तिला ते क्षण आठवत असतात आणि त्या आठवणीमध्ये तिला तो पार्थ दिसत असतो. तर आता दुसरीकडे परत जेवायला बसलेले असतात आरू, तिचे आई बाबा. तर आता आरू म्हणते मला भूकच नाही आहे, मला जेवणच नाही करायचं आहे. तेव्हा आता तिची आई म्हणते आपल्या मुलींनी जेवण केलं असेल की नाही, नंदिनीने आणि काव्याने जेवले असतील की नाही. तेव्हा आता तिचे बाबा म्हणतात हो जेवण करतील, त्या मला काव्याचीच काळजी आहे, पण नंदिनी आहे, नवीन नंदिनी समजदार आहे, ती काळजी घेईल काव्याची, ती जेवण करेल तेव्हा तिलाही 2 घास भरवूनच जेवण करेल. तेव्हा आता परत काव्याची आई म्हणते की अहो ते बरोबर आहे, पण तिथे तेव्हा वाटते की ती डेंजर आहे, तुम्हाला माहिती ना, त्या दोघींचं पटलं पाहिजे तिथे, नाहीतर परत त्या वसू आत्या नाही तर त्या मंजू आत्या परत यांना काही बोलतील. किंवा आरूसुद्धा म्हणते हो मलाही त्या डेंजरच वाटल्या, डेंजर आहे त्या खूपच, त्या ताईंना कशा हाताळत असतील काय माहिती. तर आता तिचे बाबा म्हणतात हे बघ नंदिनी आहे ना, नंदिनी समजून घेईल सगळ्यांना आणि काव्यालासुद्धा समजून घेईल, ती खाईल तेव्हा तिलाही 2 घास भरवल्याशिवाय राहणार नाही, अशी आपली नंदिनी आहे. तेव्हा आता तिच्या आईच्या जीवात जीव येतो. तर आता थोडे 2-2 घास तेही खाऊन घेतात. आता इकडे रम्या काव्याकडे आलेली असते आणि काव्याला खूप काही बोलत असते. तर काव्य म्हणते नाही मी हे लग्नच मानत नाही. रम्या म्हणते असं कसं, तुझा तर नवरा झाला तो आता. तेव्हा आता काव्य म्हणते हो नवरा झाला, पण मी मानतच नाही हे लग्न. नंदिनी ताईसुद्धा मानत नसेल हे लग्न. मी जाऊन जाब विचारणारच आहे नंदिनी ताईला. तेव्हा आता रम्या मोठ्याने हसत असते, कारण तिला वाटत असते की पार्थ काव्याचा पण नाही होऊ शकत आणि नंदिनीचाही नाही होऊ शकत, तर माझा पार्थ माझाच होणार आहे असं तिला वाटत असतं. पण रम्या आता मुद्दाम तिला टोमणे मारत असते आणि तिच्या कानामध्ये काही पण भरवत असते नंदिनी विरोधात. तर आता काव्य खूप भडकलेली असते. काव्य आता पटपट जाऊन नंदिनीकडे जाते आणि म्हणते ताई काय झालं, हे काय होऊन बसलं, माझं प्रेम नाही आहे पार्थ जिजूंवर, मी नाही राहू शकत त्याच्यासोबत. तेव्हा आता नंदिनी म्हणते हे बघ काव्या, जेव्हा तू पार्थ तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालत होते ना, तेव्हा माझ्यावर काय बितले ना हे मलाच माहिती. आणि परत तुम्ही दोघं तिथून निघून गेले आणि गावकऱ्यांनी माझ्यावर एवढा आरोप लावला, शेवटी मला जीवासोबत लग्न करावंच लागलं. शंकरसुद्धा नाही बोलला मला लग्नाला, पण जीवा आला आणि जीवाने सगळं सावरून घेतलं. कोणीही माझ्याशी लग्न करायला तयार नव्हतं, पण गावकऱ्यांचं असं म्हणणं होतं की नाही तुला लग्न करावंच लागेल, म्हणून जीवाने माझा हात धरला आणि डोक्यावर ठेवला आणि जीवा माझ्याशी लग्नाला तयार झाला. तेव्हा आता काव्य म्हणते हे बघ ताई, तू मानत नाही ना लग्नाला, मी पण मानत नाही, मग झालं संपला, हे लग्न मोडून टाकू आपण. हे बघ तू पार्थ जिजूंसोबत लग्न कर, परत मी जीवासोबत लग्न करते, कारण मी जीवासोबत राहू शकत नाही, कारण माझं प्रेम जीवावर आहे, तुझं प्रेम पार्थ जिजूंवर आहे, त्याच्यामुळे आपण दोघे हे लग्न मोडून टाकू. तेव्हा आता हे ऐकून नंदिनीला एवढा मोठा धक्का बसतो. नंदिनी तिच्याकडे बघतच असते. तर आता नंदिनीला काय करावं काय सुचतच नसतं, कारण काव्य अशी बोलत असते की पोरखेड मांडलाय कसा लग्नाचा, असं काव्याच्या डोक्यात चालू असतं. आता काव्याचं कसं काय ती ऐकू शकते, ऐकेल आणि की हे लग्न मोडून टाकू आपण, तू परत जीवासोबत कर आणि मी नंदिनी पार्थसोबत. तर आता हे सगळं त्यांचं दोघी बहिणींचं बोलणं रम्या ऐकत असते. रम्या मजा घेत असते चांगली, की असंच भांडत राहा तुम्ही, शेवटी पार्थ माझाच होईल आणि या देशमुख घराण्याची सून मीच होईल, तुमचं असंच चालू राहील दोघींमध्ये भांडणी. अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.